नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीसोबत आहोत ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. वाळवंडा जव्हार तालुक्यातील वालवंडा गावामध्ये आपण आहोत. पद्मश्री जाहीर झालेले भिकल्या बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा, तुमचा संघर्ष जो आहे, तुमचं कधीपासून सुरुवात झाली वगैरे सगळं जे तुम्ही सांगितलेलंच आहे, परंतु आज पुन्हा एकदा आपण सांगतो तारप्याची जी निर्मिती आहे ती पहिल्यांदा त्याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. ही निर्मिती म्हणजे असं आहे बाबा, लोकांचा नाव राहावं म्हणून आदिवासी असा धनखड साहेब मला विचार दिलेलं गेलो, तो आदिवासी कशावरनं, तर आदिवासी कशावरनं मी त्याला हेच सांगितलं. आदिवासीचा वर्णन म्हणजे असा, ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि श्वासाने वाजती संस्कृती आणि हाताने वाजती आकृती. तेव्हा सांगतो एवढी परत ही तू कशी काय आणली, तर म्हणा आमचा नवश्या पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा लाडक्याचा मी भिकल्या, अशी आमची ही वाद्य आहे. हे आमचा दैवत आहे. शेतीवाडी लावली की कुठं नागली लावायचा, कुठं भात लावायचा, कुठं ही शेतीवाडी चांगली लागली ना की शेतीवाडीला सबूत जाय वाद्य वाजवायचा. तुम्ही आतापर्यंत तर तारपा वाजवत होतो, बरेच वर्ष झाले, आता एवढ्या वर्षापासून तुम्ही वाजवत आहे. पद्मश्री जेव्हा तुम्हाला तो फोन आला की तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार जाहीर झालाय, तेव्हाची तुमची भावना काय होती? माझी भावना तर काय आहे की मी भुकताना जे वाजवला, गायीशी जाऊन तारपा वाजवला, लोकांच्या गायी चारल्या, आमच्याही चारल्या, त्याचं काही वाटलंच नाही. पण माझं हे वाद्य माझा दैवतच समजलो मी. आता माझं नाव झालं ना, अरे काय तुझं नाव आला पुरस्कारात. लोक मला सांगत, अरे काय भरपूर पैसा मिळेल, कोणा पाहला भरपूर पैसा. जेव्हा ते पैशासाठी मी नाही केला, माझं नाव करण्यासाठी मी केला. आणि आज परत मी आज जगलो ना, ते वाद्याने माझा शरीर असा टिकवला. काय आंतडीचं ऑपरेशन झाला, चांगला तरी वाजवत, डोळ्यांचा केला, दिसत नाही तरी डोळं चांगलं मी नवी बलपाट सारखी टाकली, तारपा बनवतो. आता लखवा झाला, 14 महिना लखवा, तरी पण तारपा एक हात चांगला लागला तर वज वाजवायचा. अरे आज कोण सांगाल मला लखवा झाला असा, तोंड फकड थोडा राहिलाय. पण देवाला सांगणार, देवा हे वाद्य फुंकाल ओढांगत तोंड वाचायला पाहिजे माझा. मग फुंकत वाजवतो, लोकांनी येता तर अरे वाजवून जरा दाव ना, अरे वाजवायला काय पैसे खर्च करायला ग काय, स्वाद दिला का वाजत, माझं मन समाधान. आणि ती लोक अरे अजून वाजवत अजून. पण काही लोक हे विचाराचं ना, साबणाखल धवलं तरी नाही निघायजोग, वाईट वागणूक देत, वाईट बोलत. अरे काय तो नवहाज येतो, एक बात 9 हा तसा सांग. हे काय हे वाद्या सांग नवहाजवाय कर, पण नवहाजवाय नाही. आजची संस्कृती टिकवली तर समाजात सगळ्यांना कळलं का हे वाद्य काय आहे. बरोबर, सगळं आहे ते मशनरी आहे, हे वाद्य नुसता निसर्गिक आहे. असं ते जे आता लकव्याची तुम्ही गोष्ट सांगितली, तर अशा तुमच्या आयुष्यात बरेचसे प्रसंग आलेले असतील, आजारपण असेल किंवा काय, तर काय बरंच. पहिला तातडीचं ऑपरेशन झाला माझा, एखाद महिना मी थोडासा नाही वाजवला. पण साधारण झालं ना, टाचं बिच काढलं तरी वाजवायचा मी. तर दिवाळी मजा मी दिवाळी उद्या परवा आलो तरी दिवाळी मी तारपा वाजवला. दिवाळीचा सण साजरा माझे हे देवाचाच आहे. काय वाजवला आणि मला चांगला मस्त झालो. आज कोण मला चांगला आंतडीचा पाईप टाकलेला आहे, डोळ्याने दिसत नाही, पण डोळ्याने दिसला तर तारपण करण, नाही जर दिसला तो कोण करून देईल. पण डोळं पण चांगलं झालं माझं, चांगला आता चष्मा नाही, हिंडवं काय नाही, मीच तारपण करत. त्यावर आता हो लखवा झाला, त्याची पण चांगला झालो. त्याला चिकनगुन्या झाला, दुसरा हात पाडला तर माझ्या घरात सगळ्यांना झाला होता, पण सगळी सुधारली. पण माझा हे दैवत ना, मी सांगा अजून उद्या काय परवान जाण असायला हिशोब नाही. अजून तर मी वाजवून अजून जगन यायला सांगन, मी वाजवून तरच तू वाजतील. बरोबर, मी समाधानी आहो. काय याला जी आपण तारपा वाजवताना जी ताकद लागते, ताकद आपल्या शरीरालाही तेवढी आणि त्यालाही तेवढीच.
मग त्याचा आधी तुम्ही आता लहानपणी बैलांशी वगैरे जात होते तेव्हा सराव केला? बैलाची म्हणजे आमचा सांगायचा म्हातारा की आपलं नवश्या पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याचा लाडक्या वाजवायच्या, मग लाडक्या माझा वडील, मग ते आजोबाही वाजवत हो तसं तसंच आमची ही पायरी सरखीरण साधत गेली ना हा. असं. आणि मग ते आमचं हे वाद्य आमचे धिंड्या परिवारात हे आमचा दैवतच आहे. आमचं धिंड परिवार बरंच वाजवत होतं पण ते गेलं. त्याचे आता मी शेवटले लास्टच्या टोक्यावरला मी राहिलो. मग आता पद्मश्री तुम्हाला जाहीर झाला, मग आता सध्या तुमच्याकडे लोक वगैरे कसं काय तुम्हाला कार्यक्रमाला वगैरे तर बोलवतात, मग तुमचं समाधान वगैरे चांगला, तुम्ही कार्यक्रम तर चांगलाच होतो. लोक येतात त्याला मन समाधान होईल असं त्याला वाजवून दाखवायचा, त्याला शेशी बोलायचा चांगला, म्हणजे लोक हौसेमनी आवडीने येतात आणि जातात. फक्त काही चहा पाणी त्याने एवढ्याला द्यायला माझ्या थोड्याला हे नाही ना. मग काय म्हातारे आहे ती कुठं देले करून हे काय, मग ते येतात जातात. पण माणसं आवडीने येतात रोज. आता तर काय जवळजवळ 10-12 दिवस तर सतत, सकाळी गेली दुसरी आली संध्याकाळी आली, अजून फोन माझं तर चालूच. बरं. पण तारीख ठरवता मला नाही आहे, शिकेल नाही ना. बाबांची आता बरेच जण सध्या इंटरव्ह्यू पॉडकास्ट सगळं सुरूच आहे. शेवटचा एक मुद्दा मी तोच मांडेन की बाबांची जी संघर्ष गाथा आहे आणि ते वाक्य कदाचित दुसऱ्या दादांच्या, आकाश दार्डेकर दादांच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल की कला तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत कलाकार जिवंत आहे, आणि त्याच्यामुळं ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे बाबांना आता एवढी वर्ष तर त्यांनी काढलेली आहेत. आपण सदा इन्फ्लुएन्सर 5 वर्ष मेहनत करतो, आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमात जातो, तिथे बराचसा पैसा दिला जातो, पण असे कलाकार जेव्हा बोलवतात तेव्हा निदान त्यांना येण्या जाण्याचं आणि त्यांचं जे मानधन आहे, नाही जास्त पण किमान पद्मश्रीपर्यंतचा माणूस आपण बोलवतो, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढते. तर त्या निमित्तानं जे काही मानधन आहे ते बाबांना मिळालाच पाहिजे, हाही आपण आवाहन करू. आणि जे कोणी सढळ हाताने कलाप्रेमी असतील त्यांनी बाबांना मदत करावी. बाबांचं जे काही पुढचं मी बाबांचा अकाउंट नंबर किंवा जे काय असेल ते इथे जरूर मेन्शन करेन, पण ती मदत मिळायला पाहिजे. आणि कुणी बाबांना कार्यक्रमाला नेलं तर किमान असं घेऊन गेलं आणलं असं होता कामा नये, कारण ही कलेची रिस्पेक्ट प्रत्येकाला जमली पाहिजे, असं आव्हान या निमित्तानं आपण करतोय. बाबा आम्हाला वेळ दिला. खरं तर पद्मश्री व्यक्ती बाकी जर आपण पाहिल्या तर त्यांच्याकरता अपॉइंटमेंट घ्यायला लागतात. बाबा अगदी आपल्या गावातले आहेत, अगदी डाऊन टू अर्थ, म्हणजे लहानपणापासून संघर्ष केलेला माणूस आहे. त्याच्यामुळे बाबा धन्यवाद, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला. आता सांगा तुम्ही माझा इष्टक आहे, ओळख म्हणजे माझी इष्टक आहे. श्रीमंती येती जाती आहे, जसं रिकामा चालू रिकामाच जाणार आहो, पण माणूस की माझी आता हे वाद्यानी जगभरात भिकले धिंडा सांगतात. हे माझं हे भाग्य समजा. सुरुवात तुमची कधी, म्हणजे असं तुम्हाला कधी वाटलं का आता आपलं नाव भरपूर झालं, असं कधी काय आठवतंय? हां, तर आता मग ते काय सण आला काय आपले धंदा नाही काय नाही, मग दिवाळीचा सण असला की मग मी इकडंच नाही जायचा. मग पोरांना लट्टी कपडा लागल, मग मी कधी येळिंदीला जायचा, कधी बारामतीला. मग तिथं लोक जमतात ना, मग ते वाजवत जायचा. पण काही लोक जाणकारी माणसा मग अरे थोड्यांत काय 10 पैसे 5 पैसे असं देतात, थोडं जमतात. अख्खा दिवस फिरायच्या वाजवत. असे करून करून मलाही कळला की हे बाबा हे दैवत आहे. बरोबर. दैवत खरं आहे म्हणून तर जगभरात झाला ना ते. आता तुम्हाला आता पद्मश्री जाहीर झालाय, त्याबद्दल आता लवकरच तो क्षण आपण पाहणार आहोत. त्यासाठी बाबा आपण शुभेच्छा देऊ. धन्यवाद.